गुड मॉर्निंग. आज आपण SY इलेक्ट्रिकलमधील डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर हा सब्जेक्ट बघणार आहोत. त्या सब्जेक्टमधील पहिला चॅप्टर आहे आपला लॉजिक गेट अँड लॉजिक फॅमिली. मी सब्जेक्टचं नाव लिहितो इथं शॉर्टमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर, त्याला आपण DEM असं म्हणतो. तर या चॅप्टरमधील या सब्जेक्टमधील हा पहिला चॅप्टर असेल, त्याचं पहिलं लेक्चर असेल, लेक्चर नंबर 1. 2 दिवस आपण ऑनलाईन लेक्चर बघतोय, आवाज पोचत नाही, व्हिडिओ ब्लर होतोय. त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो. तुम्ही व्हिडिओ तो चेक करा. काय प्रॉब्लेम आला असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपमध्ये विचारू शकता. ठीक आहे, तर लॉजिक गेट आपण स्टार्ट करतोय. तर पहिलं आपल्याला लॉजिक गेट बघण्याआधी हे माहीत पाहिजे की हे का चेक करतोय किंवा का बघतोय. जसं जसं नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येते तसं सगळ्यांना रिझल्ट सगळ्या गोष्टीचे फास्ट हवेत. तसं इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण असं काही तुम्हाला लॉजिक सर्किट तयार करायचं आहे, इनपुट चेंज होतं त्या टायमिंगला, सेम टायमिंगला आउटपुट आपल्याला चेंज झालेलं बघायला भेटलं पाहिजे. विदिन सेकंद असेल, विदिन मायक्रो सेकंद असेल. फॉर एक्झाम्पल, एखादं एक सर्किट घ्यायचं आपण, ॲडिशनचं सर्किट. तर ॲडिशन सर्किटमध्ये जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू सांगितली, सपोज तुमच्याकडे कॅल्सी आहे, मोबाईल आहे, तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन करता, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की एक्झाम्पल की 4 आणि 5 यांची ॲडिशन करा. तुम्ही कॅल्सी घेता, टाईप करता आणि तुम्ही ॲन्सर तुम्हाला भेटतं 9. तर हे आपल्याला टाईप न करता डायरेक्टली भेटलं पाहिजे, त्यासाठी एक सर्किट अवेलेबल आहे. ते सर्किट म्हणजे अँड गेटचं सर्किट, ऑर गेटचं सर्किट. ऑर गेट काय करतो, इनपुटला जे काही तुम्ही द्याल त्याचे सगळ्याचे ॲडिशन करतं आणि विदिन मायक्रो सेकंद तुम्हाला त्या आउटपुटला देतं. मी एक सॅम्पल एक्झाम्पलसुद्धा याचं दाखवतो की एक्झॅक्ट असतं कसं ते. सपोज हे ऑर गेट आहे, ऑर गेटचं ही साईट असेल आउटपुट, ही साईट असेल इनपुट. मी तुम्हाला तर जस्ट कॅल्सीचं एक्झाम्पल दिलेलं आहे. मी काय बोललो, कॅल्सीमध्ये तुम्हाला 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ही सपोज कॅल्सीचं आहे असं गृहीत धरा. कॅल्सीमध्ये सपोज तुम्हाला व्हॅल्यू दिली 3 आणि 8. तर तुमचा आन्सर किती आला पाहिजे, 11 आन्सर आलं पाहिजे. हे कॅल्सीमध्ये तुम्ही टाईप करता, पण हे टाईप करायला खूप वेळ जातो. हे 2च व्हॅल्यू आहेत म्हणून ठीक आहे. जर तुम्हाला व्हॅल्यू जास्त दिल्या, हे 2 इनपुट झालेत, जर इनपुट जास्त दिले, 1 2 3 4 5 5 इनपुट दिलेले आहेत. व्हॅल्यू लिहितो, व्हॅल्यू पण मोठ्या घेतो मी, 17 3 15 21 25. ह्या 4 व्हॅल्यू दिलेले, 5 व्हॅल्यू दिलेले आहेत. ह्या कॅल्सीमध्ये जर तुम्हाला टाईप करून जर ॲडिशन काढायचं असेल तर अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट जाऊ शकतो. पण हे जर आपण ह्या लॉजिक गेटला दिलं, आपण कॉमन वर्ड वापरतोय लॉजिक गेट, ह्या लॉजिक गेटला दिलं, तर हे तुम्ही ॲन्सर किंवा 25 टाईप करताय, त्यानंतर एकदम मायक्रो सेकंद हे टाईप केल्यानंतर जर तुम्ही एंटर मारला तर लास्टला तुम्हाला इथं आउटपुट फास्टमध्ये भेटून जाईल. मी एक व्हॅल्यू काढतो त्याची, 6 6 5 11 11 3 14 7 21 2 आलं, 2 4 6 7 8. याची टोटल व्हॅल्यू आहे, ॲडिशन किती आली, 81. हे काय करतं, ॲडिशन करतं. ओके, हेच तुम्हाला सिम्पल सर्किट सांगितलेलं आहे की आपला टाईम वाचला पाहिजे, ॲन्सर फास्ट भेटलं पाहिजे, त्यासाठी लॉजिक सर्किट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपण जे तुम्हाला आता बोललेलो आहे की हे व्हॅल्यू आहेत, पण हे सब्जेक्ट आहे तुमचा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर. यामध्ये ह्या व्हॅल्यू अलाउड नाहीत. यांना फक्त काय पाहिजे आहे की इनपुटला लो व्हॅल्यू भेटते की हाय व्हॅल्यू भेटते. मी अनेक एक्झाम्पल देतो तुम्हाला. ऑर गेटचंच घेतो. ऑर गेट, इनपुट 2 लाईन असतील, आउटपुट 1 लाईन आहे. हे इनपुट, हे फर्स्ट इनपुटला ए नाव देतो, सेकंड इनपुटला बी नाव देतो, याला नाव देतो वाय. आता लो आणि हायचं मिनिंग काय असतं, सपोज इकडं तुम्ही एक बल्ब जोडलेला आहात, आणि एक बल्ब जोडतो. ओके, 2 बल्ब आहेत.
पण एकच आहे, आपल्याला हे ऑप्शन सांगायचं आहे ऑन कधी होतो आणि ऑफ कधी होतो. हा ऑन आहे आणि हा बल्ब काय आहे तुमचा ऑफ आहे. इनपुट तुमच्याकडे स्विच आहेत. ऑन आणि ऑफ. सेंटरला एक स्विच टाकतो, स्विच हे पहिला करतो ऑनकडे आणि दुसरा स्विच करतो हा सुद्धा ऑनकडे. ऑन म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे 1, ऑफ म्हणजे काय असणार आहे 0. ऑन म्हणजे असणार आहे 1, ऑफ म्हणजे असणार आहे 0. तर लॉजिक सर्किटमध्ये तुम्हाला हे नंबर नाही बघायला भेटत. लॉजिक सर्किटमध्ये तुम्हाला दोनच व्हॅल्यू बघायला भेटतात, 0 आणि 1. 1 असेल तर त्याला ऑन म्हणतो, 0 असेल तर त्याला ऑफ म्हणतो. घरामध्ये रेग्युलर जे बोर्ड आहेत आपले इलेक्ट्रिक बोर्ड, जे स्विच ऑन ऑफ करतो फॅन चालू करण्यासाठी, ट्यूब चालू करण्यासाठी, जर तो तुम्ही ऑन केलात तर गृहीत धरायचं 1 भेटलेला आहे. जर तो तुम्ही ऑफ केलात तर समजा तुम्ही तो 0 भेटलेला आहे. ह्या लॉजिक गेटला तुम्ही सपोज इथं व्हॅल्यू दिलात, कॉम्बिनेशन किती प्रकारचं येऊ शकतं तुम्ही डिसाईड करू शकता. ए आणि बी, मी तर टेबल लिहितो, ए बी आणि इथं वाय. आणि याचं इक्वेशन काय आहे, ऑरचं ॲडिशन करतं. ॲडिशन कोणाचे, इनपुटला जे काही येईल त्याची, म्हणजेच काय आलं ए प्लस बी, हे त्याचं इक्वेशन झालं. ओके, म्हणजे वाय इक्वल टू ए प्लस बी. चला मी स्टार्ट करतोय आता. तुम्ही स्वतः सांगायचं कॉम्बिनेशन काय काय येऊ शकतं. पहिला स्विच ए मी बंद ठेवला, बंद ठेवला म्हणजे काय ठेवला 0. दुसरा स्विच पण बंद ठेवला, काय आला 0. बंदला मी तो ऑफ लिहू, फर्स्ट टेबल आहे त्यामुळे तिथं मी लिहितो तसं ऑफ. ओके, आता दोन्ही स्विच जर बंद असतील तर आउटपुट आपल्याला भेटेल का, नाही भेटणार. कारण आता दोन्ही स्विचचे ॲडिशन, याचा अर्थ आहे की दोन्ही स्विचकडून येणारा सप्लाय हा सप्लाय पुढे जाऊन एकत्र येतो आणि मग सप्लाय आपल्याला पुढं बल्बला जाईल. मग त्या बल्बला सप्लाय जाईल की नाही जाईल. बल्बला सप्लाय गेला तर तुम्ही समजायचं बल्ब ऑन होईल, सप्लाय नाही गेला तर बल्ब तुमचा ऑफ होईल. मग दोन्ही सप्लाय बंद आहेत, ए पण बंद आहे, बी पण बंद आहे, मग आउटपुटला सप्लाय जाईल का, नाही जाणार. म्हणजे बल्ब तुमचा इथं ऑफ राहील. म्हणजे काय भेटेल 0 भेटेल. सेकंड कॉम्बिनेशन काय येऊ शकतं, पहिला बल्ब ऑफच ठेवू आपण, दुसरा ऑन करून बघू. ऑन म्हणजेच काय आलं 1. आता हा बल्ब जर बंद ठेवला, हा सप्लाय बंद ठेवला, हा सप्लाय जर चालू ठेवला तर बी पासून जाणारा सप्लाय मी दाखवतोय, हा सप्लाय आउटपुटकडे जाईल ना. ह्या मी डायरेक्शनने दाखवलेलं डायरेक्शन तुम्हाला, ह्या डायरेक्शनने आउटपुटकडे सप्लाय जाईल आणि हा सप्लाय बीचा गेल्यामुळं हा बल्ब तुमचा ऑन होईल. म्हणजे दोन्हीपैकी एक जरी सप्लाय ऑन असेल तर बल्ब तुमचा ऑन होईल, म्हणजे सेकंड बल्ब तुमचा ऑन होणार. थर्ड, आता ए जो आपण बंद ठेवला होता त्याला ऑन करू, बी ला बंद करू. याला ऑफ केला तर चेक करा तुम्ही, बीचा सप्लाय तुम्ही कट केलेला आहात, एचा सप्लाय दिलेला आहात. ए पासून जाणारा सप्लाय हे ऑर गेट पासून वाय कडे जाऊ शकतो. भले बीचा नाही भेटला तर एचा त्याला सप्लाय भेटू शकतो. याचा अर्थ बल्बला सप्लाय भेटला की बल्ब तुमचा ऑन होणार. मगाशी बी पासून सप्लाय भेटला होता, आता ए पासून सप्लाय भेटतोय, म्हणजे इथं बल्ब तुमचा ऑन असेल. कारण हा कुणामुळे भेटलाय सप्लाय, बी मुळे भेटला. हा कुणामुळे भेटलाय, ए मुळे भेटला. ओके, आणि नेक्स्ट लास्टचा असेल ए चालू ठेवू आणि बी पण चालू ठेवू, दोन्ही चालू ठेवू. दोन्ही सप्लाय चालू ठेवल्यामुळं हा ए पासून पण सप्लाय येईल, बी पासून पण सप्लाय येईल, दोन्ही एकत्र सप्लाय होऊन पुढे जातील. त्यामुळे इथं सुद्धा बल्ब तुमचा काय राहील, ऑनच राहील. मग प्रत्येक ट्रूथ टेबलला आपण असं स्विच आणि बल्ब सांगत राहिलो तर खूप टाइम जाईल.
किंवा भले आपण सांगू, काय प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये. हे जर तुम्हाला क्लिअर होत असेल तर अशा टाईपने आपण एक्सप्लेनेशन देऊ. हा झाला तुमचा ऑर गेटचा ट्रूथ टेबल. असेच ट्रूथ टेबल आपल्याला सगळे बघायचे, टोटल 7 आहेत. चला मी टॉपिकवरती येतो. तर लॉजिक गेट सगळ्यांना कन्सेप्ट समजला की आपल्याला फास्टमध्ये आउटपुट पाहिजे असतं आणि लॉजिक गेटमध्ये दोनच व्हॅल्यू महत्त्वाचे आहेत, 0 आणि 1. 0 म्हणजे असेल ऑफ, 1 म्हणजे असेल ऑन. ठीक आहे. तर लॉजिक गेट आपण बघू. लॉजिक गेट टोटल 7 प्रकारचे आहेत. मी आता ते ट्रूथ टेबल त्याचं काय म्हणतो आपण त्याला क्लासिफिकेशन आपण लिहित नाही, डायरेक्टली 1 बाय 1 आपण गेट स्टार्ट करू. मी पहिला गेट स्टार्ट करतोय, नॉट गेट. ओके. नॉट गेटचा एक्झॅक्ट सिम्बॉल कसा असतो बघा. मी पुढे सिम्बॉल ड्रॉ करतो. हा नॉट गेटचा सिम्बॉल आहे. हे आहे त्याचं इनपुट, हे आहे त्याचं आउटपुट. इनपुट दिलं ए, आउटपुट मिळालं y = a बार. हे आपण टेबलमध्ये एक्सप्लेनेशन करू, ट्रूथ टेबलमध्ये. म्हणजे इथं तुम्हाला मी सेम बल्ब दाखवतो. ओके. ए मध्ये हा स्विच आहे. तुमच्या लक्षात येत नसेल तर इथं लिहितो. स्विचला तुम्ही काय करताय, सप्लाय देताय. सप्लाय कधी दिला, 1 दिला तर सप्लाय दिलेला आहे, 0 दिला तर सप्लाय पण दिलेला नाही. मग ट्रूथ टेबल आपण बघू. ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबलला लिहिलं ए आणि इथं काय आलं, y = a बार. स्विच आपण म्हणजे सप्लाय दिला. स्विच इथं जर ऑन केला म्हणजे कोणती व्हॅल्यू दिली आपण, 1 व्हॅल्यू दिली. तर आउटपुट ह्याच्या उलटं मिळतं. म्हणजे हा जो बबल आहे ना, हे स्विचचा सप्लाय जे काही इनपुटला येईल त्याच्या उलटं करतं. म्हणजे सप्लाय जर चालू केला तर हे बंद करतं आणि सप्लाय जर याने बंद केला तर हे चालू करतं. कन्सेप्ट कळाला सगळ्यांना. मी पुन्हा रिपीट करतोय. हा जो बबल आहे, हा बबल ह्या जस्ट याच्या आधी जे काही भेटेल, म्हणजे हाय भेटलं तर हा त्याचं लो करतो, लो भेटलं तर त्याचं हाय करतो. मी दाखवतोय तुम्हाला. ए इक्वल टू किती दिला, 1. सपोज ए ची व्हॅल्यू तुम्ही इथे दिला 1. ही 1 व्हॅल्यू ह्या वायरमधून पास होऊन ही व्हॅल्यू इथे येईल. बबलच्या आधी किती व्हॅल्यू आले, 1 आले. हा बबल काय करतो, 1 म्हणजेच हाय आला ना, हायचं हा लो करतो. लो काय कशाने कन्सिडर करतो आपण, 0. म्हणजे 1 इनपुट दिला तर उत्तर 0 मिळतं. आणि जर तुम्ही इकडे 0 दिलात, 0 सरळ वायरमधून पुढे येईल. हा बबल काय करतो, 0चं उलटं करतो, 1 करतो. म्हणून ट्रूथ टेबलमध्ये 1 असेल इनपुट तर आउटपुट मिळतं 0 आणि 0 असेल तर आउटपुट मिळतं 1. आता जर 0 आउटपुट साईडला गेलं तर बल्ब ऑन होईल का, नाही, बल्ब इथं आपला ऑफ होईल. आणि 1 आलं तर बल्ब तुमचा काय होईल, ऑन होईल. लक्षात येतं ट्रूथ टेबल. ओके. मी आता सेकंड लॉजिक गेट बघतो. ऑरचा जस्ट बघितलेला आहे आपण. मी अँडचा बघतो. अँड गेट, अँड गेटचा सिम्बॉल ड्रॉ करतो इथं मी. दोन स्विच आहेत. इकडं ऑनचं बटन आहे, इकडं ऑफचं बटन आहे. दोन इथे एक स्विच आहे, इथे एक स्विच आहे. ठीक आहे, आपण ठरवायचा आहे तो. मी दोन्ही सेंटरला ठेवतोय, म्हणजे ऑन पण नाही करत, ऑफ पण नाही करत. ऑन म्हणजे काय देणार आहात, 1. ऑफ म्हणजे काय देणार आहात तुम्ही, 0. अँड गेटला मल्टिप्लिकेशन होतं, डॉट गुणाकार.
आणि आउटपुट ए गुणिले बी. ठीक आहे, इथं मी बल्ब ड्रॉ करतोय. आणि आपला ट्रूथ टेबल ए बी वाय इक्वल टू ए इंटू बी. मगाशी ऑर गेटचा जो बघितला होता हा ट्रूथ टेबल आपण, तर ऑर गेटमध्ये एक जरी इनपुट ऑन असता, म्हणजे स्विच जर एक ऑन असेल तर बल्ब आपला ऑन होतो, मग ए असू दे किंवा बी असू दे. तसं याच्यामध्ये नाही. अँड गेटमध्ये काय होतं, सपोज ए स्विच जो पहिला आहे तो स्विच पहिला तुम्ही काय केला, बंदकडे असा पुश केला. मग बंदकडे जर पुश केला तर ए काय झाला, 0 झाला. बी पण बंदकडे पुश करा, म्हणजे स्विच असा होईल. तो मी ब्रॅकेटमध्ये ड्रॉ करतोय. हे स्विच आहेत जे वरती मी ड्रॉ करून दाखवलेले आहेत. ओके, दोन्ही स्विच जर बंद असतील तर सप्लाय दोन्ही बंद आहेत. मग दोन्ही सप्लाय बंद असतील तर आउटपुटला काय भेटेल का, नाही भेटणार. बल्ब तुमचा बंदच होईल. बल्ब बंद म्हटल्यानंतर उत्तर काय येतं, 0 येईल. दुसरा, स्विच बंद, इथं बल्ब ऑफ. परत ए स्विच जो आहे, ए आणि बी, ए ऑफकडे दिला होता त्यामुळे या साईडला डायरेक्शन केली. आता हा तसाच ठेवतो. बीचे पोझिशन बदलतो, म्हणजे बी पण बंद ठेवला होता या साईडला, तो आता बी ऑन करतो. ऑन केला म्हणजे सप्लाय किती घेतला, 1 गेला. पण मल्टिप्लिकेशन होत असल्यामुळं ए मधून ए व्हॅल्यू किती दिली, 0. ए मधून 0 पुढे आला, 0 इथे भेटला. आणि बी मधून 1 पुढे आला, 1 इथे भेटला. 0 आणि 1 ह्या दोघांचा गुणाकार केला तर 0च येतो. मग हे 0 पुढे वायरमधून पास होईल. मग हे पास झालेलं वायरमधून कुठं जाईल, बल्बला जाईल. बल्ब तुमचा बंदच असणार आहे, कारण उत्तर त्याला काय भेटलेलं आहे, 0 भेटलेलं आहे. बल्ब तुमचा इथं ऑफच आला. ठीक आहे. तिसरं, आता ए ची पोझिशन बदलतो. ए दोन्ही टाइम बंदच दिला होता सप्लाय. आता बी ला अल्टरनेट करतो, म्हणजे ए ला बदलतो. पहिला ए चा सप्लाय चालू ठेवतो. ए चा सप्लाय चालू ठेवला, बी चा सप्लाय बंद करतो. इथं आहेत ए आणि बी. हे जे मी एरो दाखवलेले आहेत, ह्या साईडला केलेलं आहे, हा साईडला केलं, हे कुठून घेतलेलं आहे मी, इथं 2 स्विच आहेत, ऑन आणि ऑफ. मी जर इकडे दाखवला तर इथं दाखवता येत नाही, प्रॉब्लेम होणार, खराब होणार, ते म्हणून मी इथं दाखवलेलं आहे पोझिशन त्यांची. ओके, परत ए चा 1 भेटला. मग मागे सांगितलं होतं ए चा 1 इथे आला, इथं 1 लिहितो मी, 2 नंबरचा आहे. ए चा 1 इथे आला, बी चा 0 इथे आला. मग 1 आणि 0 दोघांचा गुणाकार केला तर उत्तर काय मिळतं, 0च मिळतं. मग 0 मिळतं म्हटल्यानंतर बल्ब ऑन होईल का, नाही. बल्बला सप्लाय पाहिजे. बल्बला जर 1 मिळाला तरच बल्ब ऑन होईल, म्हणजे इथं तुमचा बल्ब ऑफच असेल. आणि चौथं कॉम्बिनेशन आहे, ए पण चालू ठेवतो आणि बी पण चालू ठेवतो. इथं प्रॅक्टिकली हे तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवू शकतो. आपल्याकडं सर्किट आहेत याचे, लॉजिक गेटचे. तुम्हाला ते स्विचेस असतात. हा स्विच चालू करा, हा स्विच चालू करा, आउटपुट तुम्हाला बघायला भेटेल. हा स्विच चालू करा, हा बंद करा. हे 4 कॉम्बिनेशन आहेत. त्या कॉम्बिनेशननुसार बल्ब चालू बंद तुम्हाला बघायला भेटतो. आणि लास्टला दोन्ही स्विच ऑन केलेत. ठीक आहे, दोन्ही स्विच जर ऑन केलेत तर दोन्ही स्विच म्हणजेच किती आला आन्सर, 1 आणि 1. 1 आणि 1चा जर गुणाकार केला तर 1 येतो. म्हणजे हा 1 ह्या वायरमधनं पास होऊन बल्बला जाईल, आणि 1 जर बल्बला गेला तर बल्ब तुमचा इथे काय होईल, ऑन होईल. अशा हिशोबाने हे अँड गेटचं आपण सर्किट बघितलेलं आहे. आणि सेकंड देतोय आपण आता, थर्ड वन ऑर गेटचं मगाशी दाखवलेलं आहे. हा स्विच आहे, ऑन आणि ऑफ, ऑन आणि ऑफ मी इथं दाखवलेलं आहे. ऑफ केला इथं, ऑफ म्हणजे कोणत्या बाजूला, या बाजूला. ऑफ म्हणजे या साईडला.
ऑन म्हणजे या साईडला, ऑन म्हणजे या साईडला, ऑफ, ऑन, ऑफ, ऑन. आणि हे जे आहेत ऑन ऑफ हे बल्ब ऑन कधी होतात आणि ऑफ कधी होतात. या हिशोबाने आपण बेसिक लॉजिक गेट बघितलेले आहेत. हे तुम्ही एकदा चेक करा, बघा. हे जर तुम्हाला आयडिया क्लिअर झाली तरच पुढचे आपण लॉजिक गेट बघू आणि या हिशोबाने आपण एक्सप्लेनेशन करू. ठीक आहे, थँक्यू.